शेतकरी कर्जमाफी संदर्भात अतिशय मोठी बातमी आहे। 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आधार प्रमाणिकीकरण झालेल्यांना पैसे मिळणार आहेत। 17 पैकी 10 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकीकरण पूर्ण झाले, तर उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आधार प्रमाणिकीकरण झालेल्यांना पैसे दिले जाणार आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। कर्जमाफीची रक्कम येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या 3 यादीत नाव असलेल्या व ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्ती योजनेचे पैसे जमा करण्यात येणार आहे। अनुदानित खतासोबत इतर कृषी निविष्ठांचे लिंकिंग करणाऱ्यावर कठोर कारवाई करणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। शेतकऱ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार खते खरेदी करण्याचा आहे पूर्ण अधिकार। रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळू शकते। जुलै ऑगस्टचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे 3000 रुपये रक्षाबंधनाच्या दिवशी जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। जुलैमध्ये ट्रॅक्टरच्या किरकोळ विक्री 27.82% झाली वाढ। महिंद्रा कंपनी अव्वल। खरीप पेरणींना मिळाला विक्रीचा आधार। देशामध्ये जुलै 2026 मध्ये 1,07,329 ट्रॅक्टरची विक्री झाली आहे। शेतकरी अपघात सुरक्षा योजनेस 3 वर्षाची मुदतवाढ। योजनेमध्ये भूमिहीन शेतमजूर व महिला शेतकऱ्यांचा समावेश होणार। तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांचा या योजनेमध्ये समावेश असणार। आंबिया बहारवर हवामान बदलांचे संकट। संत्रा मोसमीची फळगळ। बुरशीजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे फळपिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने शेतकरी आले संकटात। गारपीटग्रस्तांना 10.12 कोटींची नुकसान भरपाई मंजूर। 109 गावातील 9142 शेतकऱ्यांना लाभ। पंचनाम्यानंतर शासनाकडून मदत निधी मंजूर। लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार रक्कम जमा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। सिन्नरला अवकाळीचे नुकसान। शासनाकडून थेट खात्यामध्ये रक्कम। 10,12 लाखांच्या निधीचे वाटप सुरू। सोमठाणे, नायगाव, देवपूरला सर्वाधिक मदत। पावसाने बळीराजा सुखावला, मात्र खतांच्या वाढीव किमतीने शेतकरी अडचणीत। लिंकिंग सक्तीमुळे गणित बिघडले। सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला, मात्र रासायनिक खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे। 45 दिवसांच्या सिलेंडर प्रतीक्षेनंतर लाडक्या बहिणी नाराज। घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत झाला असताना ग्रामीण भागामध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना तब्बल 45 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे। कर्जमाफीस पात्र 10,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण। कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र झालेल्या राज्यातील 31,556 शेतकऱ्यांपैकी 21,011 शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे। उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरच ई-केवायसी पूर्ण करावी। शेतकरी उद्योजक होणार। 2 कोटींचे आणि 3% व्याज परतावा। कृषी पायाभूत सुविधा निधी योजना। गोदामे, कोल्ड स्टोरेज प्रक्रिया उद्योगासाठी अर्थसहाय्य मिळणार। शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा। गोल्टी कांद्याचे दर 400 रुपयांनी कोसळले। उमराणे बाजार समितीमध्ये गैरप्रकारानंतर नाफेड NCCF कडून खरेदी बंद। दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून A ग्रेड कांदा खरेदीची प्रतीक्षा कायम। बनावट दुधाला चाप। जनावरे झाली महाग। अन्न औषध प्रशासनाचा दणका। महिनाभरामध्ये म्हैस व गायींच्या दरात 15 ते 20% झाली वाढ। सध्या चांगल्या दुधाचा तुटवडा जाणवत आहे। परराज्यातील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ। ट्रक रिकाम्या गोण्या सापडल्याने संशय गडद। केंद्र सरकारद्वारे नाफेड NCCF मार्फत कांदा खरेदी मध्य प्रदेशातील निकृष्ट कांद्याला शिरकाव झाल्याने तक्रारी वाढल्या। नाशिक जिल्ह्यातील अपडेट। महाराष्ट्रात SIR मोहिमेला आला वेग। 94.74% मतदार माहिती नोंदणी फॉर्मचे वितरण पूर्ण। राज्यामध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे कामे आता अंतिम टप्प्यात आले आहे। पुनर्गठित कर्जधारक असलेले 1771 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित। शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्याची मागणी। चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट। गव्हाच्या दरात तेजी। 3 वर्षातील उंचांक। भारताला निर्यातीची संधी। जागतिक बाजारामध्ये किमान 14% झाली दरवाढ। भारतातील दर आता MSPच्या आसपास। नागपूर जिल्ह्यातील अपडेट।
राज्यातील 49 धरणातून विसर्ग 8 दिवसामध्ये धरणामध्ये 152 TMCचा भर पाणीसाठा 68.87%. समाधानकारक पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत झाली वाढ. ई-KYCला राष्ट्रीयकृत बँकाकडून थंड प्रतिसाद. यवतमाळ तालुक्यामध्ये केवळ 105 प्रमाणीकरण. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी ई-KYC करणे महत्त्वाचे. ताज्या रानभाज्या आता तुमच्या दारात. जीवनसत्वाचा खजिना. चाकून बघा, पौष्टिक आणि आरोग्यासाठी आहेत गुणकारी. मधुमेह शोषण विकारावर ठरतात रामबाण. जमीन मोजणीची झंझट संपली. सर्च करून थेट नकाशाच मिळवा. नवीन सुविधा झाली सुरू. शासकीय कार्यातील पायपीट थांबणार. शेतकऱ्यांना लाभ. पात्र शेतकऱ्यांनी त्वरित आधार प्रमाणीकरण करावे. तहसीलदार आबा बोरकर यांचे शेतकऱ्यांना निवेदन. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार. सिसियाची केवळ 36,000 क्विंटल कापूस खरेदी. मागील खरीप हंगामामध्ये सिसियाद्वारे कमी प्रमाणात कापसाची खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकावे लागला. कर्जमुक्तीसाठी 35,409 शेतकरी पात्र. लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांची माहिती. लातूर जिल्ह्यातील अपडेट. 3 महिन्यांचे धान्य एकाच वेळी वाटपाचा शासन निर्णय फसला. लातूरमध्ये अद्याप एकाच महिन्यांचे धान्य वाटप. ई-पॉस अपडेट नाही, त्यामुळे वाटपावर संशय व्यक्त. कर्जमाफीच्या यादीत नाव आले, मात्र ई-KYCचे घोडे अडले. शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण प्रलंबित. सर्व्हर डाऊन तसेच तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रियेस विलंब लागत आहे. गूळ सोयाबीनचे दर वाढले. दर नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी सरकारचा निर्णय. सध्या साखरेचे दर 4,600 ते 4,800 रुपये प्रति क्विंटल आहे. मराठवाड्यात उभारले जाणार मका संशोधन केंद्र. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी मका संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. आर्द्रतेमुळे सोयाबीन पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढला. हवामान बदलामुळे सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळी व विविध कीटकांचा प्रभाव वाढला आहे. पाचोड्याच्या फळबाजारामध्ये डाळिंबाची एंट्री. पहिल्या दिवशी 15 टन आवक. मोसंबी खरेदी केंद्र सुरू झाले. प्रति किलो 100 रुपयापर्यंत मिळत आहे भाव. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. कर्जमाफी अनुदानाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचे पैसे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सध्या 16,94,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार असून यासाठी 7,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती सहकार विभागाने दिली आहे. शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर. शासनाचा GR आला. सन 2025-26 मधील फळपीक विमा शेतकऱ्यांसाठी 129,51,38,041 रुपये मंजूर करण्यात आले असून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकूण 3 पीक विमा कंपन्यांमार्फत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये हंगामाच्या शेवटसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुमचा मौल्यवान वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.